गुड इव्हनिंग सगळ्यांना. बघा, जे राहिलेले प्रश्न आहेत ते आता आपण बघूया. समावेशी स्कूल की रचना में क्या शामिल है? बघा, समावेशी स्कूल. आता समावेशी स्कूल की रचना में क्या शामिल है हे आता आपण बघणार आहोत. पहिलं काय म्हटलंय? नामीकरण दोषारोहण को अपनाव. नामीकरण म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला जर माहीत असेल का या विद्यार्थ्याला काही येत नाही, हे तुम्ही नामीकरण करणार का? अजिबात नाही, म्हणजे हे पण नसेल. त्याच्यानंतर पूर्वग्रहोवर पक्षपातों पर सवाल उठाना, बरोबर आहे का नाही? हे थोडं पॉझिटिव्ह आहे, थोडं बाजूला ठेवूया. वर्गीकरण वर पृथ्थीकरण. आता बघा, ज्या ठिकाणी वर्गीकरण असेल ते तुमचं निगेटिव्ह असतं. वर्गीकरण करणं म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही वेगळं करू शकत नाही, बरोबर आहे का नाही? एखादा हुशार विद्यार्थी वेगळा करायचा, त्याला काही येत नाही, वाचता येत नाही, त्याला वेगळं करायचं, असं करायचं नाही. पाठ्यचर्यावर शिक्षणशास्त्र को सक्त व मानकीकृत बनाना. म्हणजे असं करणार का तुम्ही जो नेम सक्त सक्त म्हणजे विद्यार्थ्यांना सांगायचं, बाबांनो तुम्हाला 5वीचे पुस्तकच वाचावे लागतील, गोष्टीचे पुस्तकं वाचायचे नाही, अजिबात नाही. कोणी दिसलं तर मी तुम्हाला शिक्षा देईल, असं तुम्ही करणार का? तर अजिबात करणार नाही. तुम्ही काय करणार? पूर्वग्रह आणि पक्षपातवर सवाल उठाना. पूर्वग्रह आणि पक्षपातवर सवाल उठाना म्हणजे बघा, आपल्याकडे असतं मुलींनी काय केलं पाहिजे. 10वी झाली का आपल्याकडे खूप ग्रामीण भागामध्ये अजून पण प्रथा असते का 10वी झाल्यावर मुलीचं लग्न करून टाकता. नाही बाबा, आपली शिकण्याची जबाबदारी नाही, आता तिच्या नवऱ्याकडे जाईल, ते शिकवतील किंवा ते निर्णय घेतील. म्हणजे काय झालं? हा पूर्वग्रह पक्षपात आहे. पक्षपात आहे ना. मुलीनेच 10वी केली, मुलाला मग काय म्हणतात, नाही बाबा मग मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे, मग आता मी मुलाला चांगल्या शाळेत टाकेल आणि मुलीला इकडे, कारण मुलींचा काय शिकून काही उपयोग नाही म्हणतात ना, शिकून काही उपयोग नाही. म्हणजे असे जे पूर्वग्रह असतील, असे जे पूर्वग्रह चालत आले असतील, त्याच्यावर सवाल उठवले पाहिजे का हे चुकीचं आहे. मुलगी पण शिकली तर चांगलं काम करू शकते आणि मुलगा पण शिकला तर चांगलं काम करू शकतो, याच्यावर तुम्ही सवाल उठवले पाहिजे. प्रश्न नंतरचा, निम्नलिखित में से कौन सी हस्तक्षेप रणनीति सामाजिक और वंचित समूह से आने वाले बच्चों को समावेश में मदत करेगी? बघा, म्हणजे प्रश्न काय दिलेला आहे का वंचित पृष्ठभूमीवरून जे विद्यार्थी असतात, वंचित म्हणजे बघा, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती असेल, चांगले नसेल वगैरे, असे काही विद्यार्थी आले वंचित, तर तुम्ही शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे? बरोबर आहे का नाही? त्यांना समावेश करण्यासाठी काय मदत करेल, याच्यावर आलेला हा प्रश्न आहे. पहिलं काय म्हटलेलं, सभी बच्चों की बात धैर्यपूर्वक सुनना. बघा, धैर्यपूर्व म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं ऐकणं, हे थोडं पॉझिटिव्ह आहे. समावेशी शिक्षाबद्दलच बोलतोय ना, थोडं पॉझिटिव्ह आहे. योग्य बच्चों को योग्यता के आधार पर स्पष्ट पृथ्थीकरण करणं म्हणजे वर्गीकरण करणं, वेगळे करणं. बघा, हा हे पण निगेटिव्ह आहे, कारण असं करायचंच नाही. बच्चों की उपस्थिती पर सक्त निगराणी व अनुपस्थितीवर बच्चों को कडी सजा देणं. म्हणजे एखादा विद्यार्थी जर शाळेत आला तर त्याच्यावर नजर ठेवायची आणि जर घरी राहिला तर त्याला शिक्षा द्यायची. आपल्या वेळेस चालायचं आहे. स्कूल के वार्षिक दिवस व अन्य उत्सव में केवळ उच्च उपलब्धी वाले बच्चों की भागीदारी. बघा, आता काय म्हणतंय, स्कूलमध्ये तुमच्या शाळेमध्ये शेवटचा जो दिवस असेल त्याच्यामध्ये काही उत्सव असतील, बरोबर आहे का नाही? आपण काहीतरी संमेलन, म्हणजे वेगवेगळे नाटकं घेतो, हे वगैरे घेतो, गॅदरिंग म्हणतो बघा आपल्याकडे, गॅदरिंग घेतो. तर तिथे काय म्हटलंय? उच्च उपलब्धीवाले म्हणजे काय? जे मुलं हुशार आहेत ना, जे मुलं हुशार आहेत, किंवा जे मुलांना चांगल्या प्रकारे आहे, त्याच मुलांना काय करायचं, तिथे भाग नोंदवायचा. असं करणार का तुम्ही? तर अजिबात करणार नाही. तर तुम्ही काय करणार? सगळ्या विद्यार्थ्यांचं काय करणार? तुमचं मन काय आहे, बरोबर आहे का नाही? हे काय म्हणतंय, ऑप्शन ए काय म्हणतंय का सगळ्या विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत, सभी विद्यार्थियों की बातें ध्यानपूर्वक म्हणजे धैर्यपूर्वक सुनवा. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं काय आहे, त्याला अडचण काय आहे, वंचित पृष्ठभूमीवरला आहे, मग तो म्हणेल, सर माझ्याकडे पैसे नाही हो, म्हणून माझा जो ड्रेस आहे तो चांगला नाही आहे किंवा तो चांगला धुतलेला नाही. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. काय येऊन त्याला बदलून काढायचं का, तू असा कपडा का घालून आला? मग तो सांगेल, सर माझ्या घरी कोण नव्हतं, सगळे कामाला गेले, सगळे माझे आई वडील ऊस कामाला जातात, मी इकडे माझ्या आजीकडे राहतो, ती बिचारी अ, ती बिचारी खूप म्हातारी आहे, त्याच्यामुळे तिला एवढं काम जातं. म्हणजे तुम्हाला सगळं तिचं वंचित पृष्ठभूमीवर त्याच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे सभी विद्यार्थी, पहिलं ऑप्शन काय म्हणतंय, सगळ्यांसाठी, आणि हे बाकीचे 3 ऑप्शन काय म्हणताय, ठराविक विद्यार्थ्यांसाठी. मग समावेशी शिक्षा असेल तर सगळ्यांसाठी एकसारखंच पाहिजे. त्याच्यानंतर लेखन कार्य में शब्दों की चूक, धीमी नकल की गति,
लेखने में अन्य त्रुटियां किसकी विशेषता आहे. आता बघा लेखन कार्यामध्ये तो विद्यार्थी काय बोलताना वगैरे चुकतोय का, लेखन कार्यामध्ये धीमी नकल म्हणजे नकल करणं म्हणजे काय असतं, जे शिक्षकाने समजा फळ्यावर लिहून दिलं ते त्याला उतरवण्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण होतात. आपल्याकडे पण असतात ना, त्याच्यामध्ये त्याला लिहिता येत नाही, एखादा शब्द त्याला लिहिता येत नाही किंवा गती खूप कमी असते आपल्यापैकी. आपण जरी शिक्षक आहोत ना, तरी आपल्यापैकी काहींचं अजून अक्षर चांगलं नसेल किंवा काहींना स्पीडने लिहिता येत नाही, आपल्यामध्ये त्या समस्या असतात. याला काय म्हटलं जातं, लेखन वैफल्य. जास्त काही विचार करायचा नाही, याला काय म्हटलं जातं, लेखन वैफल्य असं म्हटलं जातं. ऑप्शन ए हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 19वां, आरव ब्लैकबोर्ड के बहुत नजदीक बैठने पर जोर देता है और पढ़ने समय किताब को अपनी आंखों के बहुत पास रखता है. ऐसी स्थिती में एक शिक्षक को क्या करना चाहिए. म्हणजे आरव नावाचा एक मुलगा आहे बघा, मुलांचे नाव बदलू द्या, मुलांचे काही मुलींचे नाव टाकतील, समिश्र टाकतील, वैशाली टाकतील, मुलांचे पंकज टाकतील, काही नावाशी काही घेणं नाही, तो आरव असो नाही तर काय असो. प्रश्न काय म्हणतोय का, तो जो नजदीक बैठने पर जोर देत आहे म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याला एवढं त्याला दिसत नसेल म्हणून तो काय म्हणतो का, नाही सर मला पहिल्याच बेंचवर बसवा, मला शेवटच्या बेंचवरून दिसत नाही, असा तो म्हणतोय. तर मग शिक्षक म्हणून किंवा ते पुस्तक वाचताना काय होतं, त्याला अडचण निर्माण होतं, ते पुस्तक काय करतं, खूप डोळ्यासमोर ठेवतो. तर आपल्याला माहिती आहे काय, याला थोडा नजरेचा प्रॉब्लेम काहीतरी आता या प्रश्नामधून तर कळालं. तर मग तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल, आरव को इस व्यवहार पर कडी सजा देनी चाहिए. म्हणजे मग त्याला झोडून काढायचं, बाबा तू एवढ्या पुढे बसायची नाटके नको करू किंवा पुस्तक जोरात नाही. अरे काहीतरी त्याला प्रॉब्लेम असेल ना, तुम्ही शिक्षकच काय देणार. म्हणजे काय झालं, एकटलं. आरव की आंखों की जांच करने के लिए पेशेवर विशेष की सल्ला देनी चाहिए. बघा विशेष तज्ञ म्हणजे काय असेल, डोळ्यांचा जो डॉक्टर असतो त्याच्याकडे काय केलं पाहिजे, तपासणी केली पाहिजे, सल्ला देणं म्हणजे पॉझिटिव्ह आहे. बाकीचे बघूया. बेकार अंक रिपोर्ट कार्ड में उसके माता पिता के पास भेज देण्यात आहे. म्हणजे काय करायचं, त्याचा जो निकाल पत्रक असतं त्याच्यावर काहीतरी 2-3 मार्क देऊन द्यायचे आणि त्याच्या वडिलांकडे सांगून पाठवून द्यायचं, काही कामाचा नाही तुमचा पोरगा, सांभाळा त्याला, काहीतरी काही करा. असं करणार का, तर अजिबात करणार नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय, आरव को दृष्टिबाधित विद्यार्थियों के लिए विशिष्ट कुल भेजना चाहिए. मग तुम्ही काय सांगणार त्याच्या वडिलांना, एक काम करा बाबा, आता काय करा, हा आपल्या शाळेत शिकायच्या लायकीचा नाही आहे, तुम्ही त्याला दृष्टिबाधित वर्ग असेल ते, अरे बाबा तो दृष्टिबाधित नाही, त्याला दिसतंय ना, त्याला दिसतंय, फक्त प्रॉब्लेम काय, त्याला जवळ बसवायचा आहे. मग त्याला काय करायचं, तुम्ही डॉक्टरांकडे पाठवणार, त्याला चष्म्याची गरज असेल, हे वगैरे करणार. बघा या प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांवर करू शकतात. म्हणजे याचं उत्तर काय झालं, बरोबर आहे का नाही. याचं उत्तर काय झालं का, तुम्ही त्या विद्यार्थ्यांना डोळ्यांचे जे डॉक्टर असेल त्याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला पाहिजे. त्याच्या वडिलांना बोलून घ्यायचं बहुतेक, का याला घेऊन जा, असा प्रॉब्लेम होतोय. त्याच्यानंतर प्रश्न 20वां, मौलिकता सोच में प्रवाह लचीलापन किसकी प्रमुखता आहे. आता सोच, आता तुम्हाला ज्या ठिकाणी सोच येईल, विचार येईल, कल्पना येतील, त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का, त्या ठिकाणी सृजनात्मक विकास असतो. बरोबर आहे का नाही, कल्पना असतो, सृजनात्मक. बाकी काहीच वाचू नका, सोलिनता येणार नाही, भाषा वही कल्पना, कारण इथे कुठे तो अडखळत नाही ना. सोच में प्रवाह होते, प्रवाह लचीलापन. आता बघा, प्रवाह में लचीलापन नसतं तर इथे तो विचार पण करतो आणि लचीलापन पण आहे. मग काय झालं, सृजनात्मक विकास झालेला आहे ना, म्हणून तो लचीलापन म्हणजे मग त्याला हे पुस्तक वाचू, मग या पुस्तकापेक्षा दुसरं बेस्ट पुस्तक कोणतं असेल. आपण बघा मेडिकलवर जर गेलो, आपण जर या प्रकारची गोळी मागितली तर तो मेडिकलवाला काय म्हणतो, आमच्याकडे तर ही प्रकारची गोळी नाही, पण याच कंटेनमध्ये दुसरी आहे, याच कंटेनमध्ये दुसरी आहे. म्हणजे काय, लचीलापन. आणि जर मानकीकृत म्हणजे काय, मानकीकृत म्हणजे याच प्रकारची तुम्हाला गोळी खावा लागेल, नाही तर ह्याच नावाची गोळी तुम्हाला खावा लागेल, तर मरून जाणार. मग तिथे काय म्हणतो मेडिकलवाला, अहो घेऊन टाका ना, आजचा दिवस पार करून घ्या, फक्त कंटेन दुसरं ही घेऊन टाका. म्हणजे काय झालं, लचीलापन. त्याच्यानंतर प्रश्न 21वां, प्रभावशाली अधिगम के लिए शिक्षक को अपने विद्यार्थियों में किन कौशल्यों का विकास करना चाहिए. बघा आता प्रभावी अधिगम म्हणजे काय, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तुम्हाला काय, समालोचनात्मकचा उपयोग करावा लागेल, सृजनात्मकचा विकास करावा लागेल, समस्या समाधान म्हणजे एखाद्या समस्या सोडवण्याबद्दल काय झालं पाहिजे, त्यांना आनंद उत्साह निर्माण झाला पाहिजे ना. समस्या समाधान मिळवण्यासाठी बघा, एखादी समस्या निर्माण केली ते सोडवण्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केला पाहिजे ना, तेव्हा ते काहीतरी शिकतील. कैसे शिकते ये सिखाना, म्हणजे बरोबर का, म्हणजे कैसे शिकते
म्हणजे एखादा टॉपिक असेल, बरोबर आहे का नाही, तुम्ही कशा प्रकारे तो हाताळला, कशा प्रकारे तुम्ही समजून घेतलं, म्हणजे काय असेल, याचं उत्तर डी असेल. बरोबर आहे का नाही. 1 2 3 4 सगळे काय आहेत, बरोबर आहेत. बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर 22वां प्रश्न, सहयोगात्मक अधिगम को सुसाधित करने के लिए शिक्षक को विद्यार्थियों में आपसी संवाद को प्रोत्साहित करना चाहिए. बघा, सहयोगात्मक अधिगम. आता सहयोगात्मक अधिगम कोणी सांगितलं होता? लेव वाइगोत्स्कीने. म्हणजे मुलांना समाजाच्या सहयोगात आणा किंवा मित्रांच्या सहयोगात आणा, सहकर्मी पण म्हटलं जातं. काय झालं, म्हणून शिक्षकाने काय केलं पाहिजे, आपसी संवाद. आपसी संवाद म्हणजे त्याचे जे मित्र असतील त्याच्यामध्ये बोलण्यासाठी त्याला काय दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे काय झालं, हे पहिलं पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे का नाही. दुसरं काय म्हणतोय, सीखना सीखना दूसरों की मदत लेकर स्वनिर्माण की प्रक्रिया. बघा, सीखना काय, दुसरों की मदत लेकर. आता बघा, तुम्ही माझी मदत घेताय म्हणून तुम्हाला काहीतरी आलं. बरोबर आहे का नाही. म्हणजे दुसरों की मदतच झाली ना. आणि जे विद्यार्थी कोणाचीच मदत नाही म्हणतात, त्यांचंच पुस्तकं रगडत बसतात रटना, ते ते पास होत नाही. आणि काहींनी माझी मदत घेतली, ते म्हणतात का आम्हाला आता सगळं यायला लागलं. म्हणजे काय झालं, मदत घेणं स्वनिर्माण की प्रक्रिया आहे. म्हणजे शिकणं काय आहे, स्वनिर्माणचीच प्रक्रिया आहे. बरोबर आहे का नाही. म्हणजे दोघांमध्ये काय एकच टॉपिकवर बोललं जातं आणि ते पण योग्यच बोललं जातंय. आणि एकाच याच्यावर बोललं गेलं म्हणजे काय असतं, एक दुसरी व्याख्या करताय, बाकी पाहायची गरज नाही. घसा खराब झालेला, त्याच्यामुळे माझा आवाज पण बदल झालेला, पण तुमच्यासाठी मी प्रयत्न करतोय का एकही माझ्या ग्रुपचा एक सुद्धा विद्यार्थी नापास व्हायला नको. एक सुद्धा नाही. सगळे पास झाले पाहिजे. एक सुद्धा विद्यार्थी नापास झाला नाही पाहिजे, एक सुद्धा नाही. आणि जे नापास होईल त्यांना काय देणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. काय देणार आहे सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नापास झाल्यावर विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे. प्रश्न आहे 23वां, बच्चों को सीखने के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है. बघा, म्हणजे आता तुम्हाला निगेटिव्ह विचारलेलं आहे. निगेटिव्ह, बच्चे समर्पित तरीके से शिकते. म्हणजे काय असते, प्रत्येकाची शिकण्याची पातळी वगैरे. बरोबर आहे का नाही. आता बी ऑप्शन काय म्हटलं, बच्चे रेखीय तरीके से शिकते. आता रेखीय म्हणजे काय झालं, बच्चे रेखीय तरीके से शिकते. रेखीय म्हणजे सारखेच. आता पहिलीला जेवढा अभ्यास केला तेवढा दुसरीला, तेवढा तिसरीला, असं होईल का. रेखीय तरीकेने ते शिकू शकत नाही. विद्यार्थ्यांनी पहिलीला जर एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला तर दुसरीला तो चांगला करेल ना. म्हणजे मग रेखीय असेल का, वक्राकार प्रकारे विद्यार्थी शिकतो. बच्चे अपनी गलतियों में त्रुटियों से शिकते. बरोबर आहे का नाही. चुकांमधून विद्यार्थी शिकतो. बरोबर आहे हे बरोबर आहे का नाही. म्हणजे हे तिसरं पण पॉझिटिव्ह मिळालेलं आहे तुम्हाला. बच्चे तब शिकते जब वो सक्रिय संबंध बनाते. म्हणजे विद्यार्थी केव्हा चांगले शिकतात, जेव्हा ते सक्रिय असतात. आणि जर त्यांनी लक्ष दिलं तर चांगले शिकतील का. म्हणजे तिघं पॉझिटिव्ह आहे. आणि आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं होतं. निगेटिव्ह विचारलं होतं म्हणजे आपलं काय होतं, बी हे याचं उत्तर आहे. बाकी बघा, समजलं का, लक्ष द्या. आणि शेवटचे दिवस, आजचा दिवस पास झाला, उद्या शेवटचा दिवस. ज्यांचा 14 तारखेला पेपर आहे त्यांना अजून सल्ला आहे का तुम्ही आगल्या दिवशीच एक्झाम सेंटरवर जा, ज्याचा पेपर 2 आहे. कारण पेपर 2 तुमचा रिपोर्ट टाईम 8 पासून चालू होतो, 8 ते 9. 9 वाजून 1 मिनिटं पण झाला तुम्हाला मध्ये घेतला जात नाही. तुम्ही किती मला सांगा का सर तुम्ही काय सांगताय, पण जर तुम्ही 9 वाजून 1 मिनिटाला गेले, तुमच्या जबाबदारीवर जा. एवढा आता बघा, सीटेटचा अभ्यासक्रम बदलणार आहे. आता हा अभ्यासक्रम डायरेक्ट जुलैमध्ये पेपर होईल, जुलैमध्ये. त्याच्यामुळे आगल्या दिवशी जा, आगल्या दिवशीच जा. किती काम असेल, काम आयुष्यभर तुम्हाला तर नापास झालं तर कामच करावं लागेल 10,000 रुपयावर. मग आता मला माहिती आहे ना, जे विद्यार्थी पेपरला जात आहे ते विद्यार्थी एक तर इंग्लिश मिडियमला काम करताय, नाही तर कुठेतरी 10,000 रुपये संस्थेवर काम करताय. आणि जर समजा नापास झाले तर त्याच 10,000 रुपयावर तुम्हाला पूर्ण आयुष्य काढायचं का, पासून काहीतरी 1 लाखाची नोकरी बघायची. त्याच्यामुळे प्रत्येकाने आगल्याच दिवशी जा. ज्याचा पेपर 2 आहे ना, म्हणजे पेपर म्हणजे दुसरा एक पेपर जो असतो तो दुपारी असतो, पेपर 1 वाल्यांची, त्यांनी सकाळी बी निघालं तर त्यांना शक्य आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा 9 वाजता पेपर आहे तेच विद्यार्थी मला म्हणतात का सर आम्ही सकाळी उठून लवकर जाऊ. मला खरंच विचार पडतो. कारण काय होतं, तुम्ही सकाळी उठणार म्हणजे तुम्ही 4 वाजेपासूनच झोपेतून उठणार. मग काय होतं, तुमची बुद्धी चालत नाही. बरोबर आहे का नाही. मी म्हणतो बुद्धी, तुमची बुद्धी जर, कारण काय होतं, तुमची जी झोपायचा वेळ असतो, आपण म्हणतो 4 ते 5, बरोबर आहे का नाही. हा जो कालखंड असतो ना, त्याच्यामध्ये प्रत्येकाला अनुभव असेल. जर तुम्ही 5 मिनिटं जरी झोपले म्हणजे जाग आली 5 मिनिटं, तरी तुम्हाला तो 2 ते 3 तास, आपण म्हणतो आमच्या भाषेत उमदा होतो. उमदा म्हणजे 5 मिनिटासाठी तुम्हाला 2 तास झोपावं लागतं. कारण तो 4 ते 5 वाजेचा कालखंड खूप मर्यादित असतो. आपण बघा 5 मिनिटं जर आपल्याला जाग आली, बरोबर आहे का नाही, खूप जणांना अनुभव आला असेल. आपण काय म्हणतो, आताशी तर 5 वाजले ना, मग ते 5 मिनिटामध्ये आपण जागलेलो आहे ना, आपण झोपून घेतो, आपल्याला जाग डायरेक्ट 7 वाजता येते. म्हणजे 5 मिनिटं भरून काढण्यासाठी तुम्हाला 2 तास द्यावे लागतात. मग असं करू नका, आगल्याच दिवशी जा.
आगल्याच दिवशी जा. एक्झाम हॉल तिकीट तुम्हाला उद्या 10 वाजेपर्यंत मिळून जाईल. उद्या 10 वाजेपर्यंत हॉल तिकीट तुम्हाला मिळून जाईल. बरोबर आहे का नाही? 12ला हॉल तिकीट मिळून जाईल. 13 तारखेला आपली बॅग पॅक करायची. किती एक्झाम सेंटर दूर असू द्या तिथे जा आणि त्या एक्झाम सेंटरच्या आपले नातेवाईक समजा 10, 20, 50 किलोमीटर राहत असतील तर त्यांच्याकडे जायचं नाही. तुम्हाला रूम वगैरे भेटतात. बरोबर आहे का नाही? मुली असेल 2-1 मुली अशा तुमचे 10-10 किलोमीटर जर एक्झाम सेंटर असेल तर तिथे रिक्षाची सोय. पण आगल्याच दिवशी तुम्ही एक्झाम सेंटर पाहून या आणि मग ज्यांचा पेपर 2 आहे त्यांनी. बघा हे फक्त तुम्हाला एक माहिती द्यावी त्याच्यासाठी केलेले. नाही तुमचं चालू द्या. एक रचनावादी कक्षा में सीखने का केंद्र. आता रचनावादी कक्षामध्ये काय असतं? वेदन अभ्यास नाही, फक्त अर्थावर जोर नसतो, स्मरणवर जोर नसतो. तर रचनावादी कक्षामध्ये काय असतात? अनुबंधन म्हणजे त्यांच्या विचार प्रक्रिया. बरोबर आहे का नाही? त्यांच्या विचार प्रक्रिया डेव्हलप झाल्या पाहिजे. हा विषय त्याच्याशी संलग्न केला पाहिजे, याच्यावर भर असतो. त्याच्यानंतर प्रश्न आहे 25वा. विद्यार्थियों को सक्षम करने के लिए वे अपने सीखने को विनियमित कर पाए ये शिक्षिका को. म्हणजे विद्यार्थियों को सीखने को सक्षम कर पाए. सक्षम म्हणजे बघा, सक्षम म्हणजे विद्यार्थी त्याच्यामधून काहीतरी निर्माण करता आला पाहिजे, त्यासाठी तो स्वयंभू पाहिजे, सक्षम पाहिजे. यासाठी तुम्ही काय करणार? बच्चों को निष्क्रिय रूप से निर्देशों का पालन करने के लिए प्रोत्साहित करना. निष्क्रिय रूप से म्हणजे मी जे सांगतो ना तेच ऐका, तुमचं म्हणणं मला काही घेणं नाही, तुम्ही फक्त पालन करा. असं करणार का? अजिबात करणार नाही. सीखने की प्रक्रिया पर सख्त नियंत्रण रखना चाहिए. बरोबर. आता सीखने की प्रक्रिया जर तुम्ही नियंत्रण ठेवलं तर हे बरोबर आहे का? हा, शिकण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण जर ठेवलं म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी काय करतोय? गणित सोडवतोय. आता गणित सोडवतोय, मग जर तुम्ही डायरेक्ट त्याच्याजवळ जाऊन उभे राहिले आणि तुम्ही बघताय तो काय सोडवतोय, तर तो विद्यार्थी चुकेल का नाही? तुम्हाला सुद्धा अनुभव असेल. तुम्हाला काय याच्यामुळे चुका होतात का? शिक्षकाचं वर आपल्यावर लक्ष चुकला तर शिक्षक काही बोलेल का? मग काही बोलेल का? ही आमच्या बाई काही बोलतील का? आमच्या मॅडम काही बोलतील का? ही बे वाटतं. म्हणून नियंत्रण पण नसावं. बच्चों को स्वयं लक्ष्य तय करने उसे पाने की रणनीति पर काम करने के लिए हतोत्साहित करना चाहिए. आता हतोत्साहितच्या जागेवर प्रोत्साहित राहिलं असतं तर पॉझिटिव्ह असतं. पण हतोत्साहित करणं म्हणजे काय असेल? स्वतःची जी रणनीती असेल. आता समजा आता काही विद्यार्थ्यांनी काय असेल, सीटेट काय माझ्याकडे, प्रत्येक विद्यार्थी काय माझ्याकडेच नाही, तुम्ही वेगवेगळ्या चॅनलकडून बघतात. मग असं म्हणायचं का मी, तुम्ही दुसऱ्या चॅनलकडे बघताय म्हणून तुम्ही सगळे विद्यार्थी नापास होऊन जाणार. असं जर केलं म्हणजे काय झालं? तुम्ही जे लक्ष ठेवलेले आणि स्वतः काही पुस्तकं घेतलेले, मग ते असं जर मी म्हटलं तर तुम्हाला प्रोत्साहन मिळेल का? अजिबात मिळणार नाही. याचा तुमचा विपरीत परिणाम होईल. म्हणजे काय झालं? हे पण तिसरं निगेटिव्ह झालं. आणि चौथं ऑप्शन काय म्हटलंय? बच्चों को अधिसंज्ञान क्षमताओं के विकास पर ध्यान केंद्रित करना चाहिए. अधिसंज्ञान म्हणजे विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया येते. बरोबर आहे का नाही? विचार प्रक्रिया असते, भावनात्मक असतं. या सगळ्या गोष्टीवर शिक्षकांनी लक्ष ठेवलं पाहिजे का माझ्यामुळे एखादा विद्यार्थी नको दुखावला गेला पाहिजे. मी बोलण्यातून एखादा विद्यार्थी, आपण जर समजा एखाद्याच्या गरिबीचा मजाक उडवला तर एखादा विद्यार्थी दुखावला नाही गेला पाहिजे, याच्यावर ध्यान केंद्रित पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न आहे 26वा. छात्रों को प्रभावी समस्या समाधान को सक्षम करने के लिए. छात्रों को प्रभावी समस्या समाधान म्हणजे प्रत्येक जे आपण समस्याला निपटण्यासाठी त्याच्यामध्ये ते प्रयत्नशील पाहिजे. त्यासाठी काय कराल? आता काय म्हटलेले, जे निगेटिव्ह आहे ते काढून टाकूया. पहिला ऑप्शन, सुलझाए हुए उदाहरणों पर विचार करने के लिए प्रोत्साहित करना चाहिए. आता प्रोत्साहित करना चाहिए हे थोडं पॉझिटिव्ह आहे, थोडं बाजूला ठेवूया. सुलझाए हुए उदाहरण देकर उन्हीं रणनीतियों को निष्क्रिय रूप से समान समस्याओं को स्थानांतरित करने के लिए कहना चाहिए. आता उदाहरण तर सोडवले आहे, पण ते तुम्ही काय करायचं? निष्क्रिय रूप से काय करायचं? रणनीत्या म्हणजे मी सांगितलं एखादं उदाहरण सोडून दिलं आणि तुम्ही न पाहता काय करायचं? त्याच्यामध्ये बदल करणार किंवा रणनीती को स्थानांतरित करणार. हे योग्य आहे का? अजिबात नाही. बोलकर सोचने के लिए हतोत्साहित करना चाहिए. आता बघा, मी पहिलेच का डॅश मारले त्याच्यावर, बोलकर सोचने के लिए. म्हणजे एखादा विद्यार्थी जर विचार करत असेल, आता बोलकर सोचना म्हणजे कोणी सांगितलं होतं? बोलकर सोचना, स्वयंनियंत्रित. बरोबर आहे का? लेव वाइगोस्कीने आत्मवाक, याला काय म्हटलं जातं? आत्मवाक. काही विद्यार्थ्यांना असते ना सवय, 12x4. 12x4 तिथे पण करतात, पण बोलकर सोचते ना म्हणजे काय होतं? ते म्हणतात पण 12x4 म्हणजे काय झालं?
याला तुम्ही हतोत्साहित करणं याला प्रोत्साहित केलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? म्हणजे निगेटिव्ह, सुलझाए हुए उदाहरणों को देखकर उनको हतोत्साहित करना चाहिए. म्हणजे एखाद्या शिक्षकाने जर उदाहरण सोडवलं तर त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आता हे बघायचं नाही, तुमचं तुमचं चाल द्या. म्हणजे काय झालं, हे पण निगेटिव्ह झालं. म्हणजे काय झालं, ऑप्शन ए का पॉझिटिव्ह आहे का शिक्षकाने जर तुम्हाला सुलझाए उदाहरण एखादं उदाहरण दिलं असेल, गणिताचं काही समस्या असतील, ते शिक्षकाने एक वेळा सोडवलेले आहेत ना, मग शिक्षक सांगतो या कशा सोडवायच्या, मग विद्यार्थ्यांना काय करायचं याच्यावर विचार करायला लावायचा. याच्यावर आपण बघा लसावी मसावी काढायला शिकवतो, मग विद्यार्थ्यांना आपण मूळ संख्या पाठ पाहिजे, टेबल कसा बनवायचा हे सगळं सांगतो. म्हणजे काय केलं, सुलझाय म्हणजे सोडवलेली उदाहरणांना त्यांना लक्ष करायला लावायचं का मी कसं सोडवलं बा, मग विद्यार्थी काय करेल त्याच्यावर विचार करतील आणि विचार करण्यातून त्यांना काहीतरी ज्ञान मिळेल. बघा किती बारीक स्पष्टीकरण मी देतोय. एवढं मोठे चॅनल एवढं तुम्हाला प्रत्येकाचं स्पष्टीकरण नाही देणार, फक्त जे उत्तर आहे तेवढंच सांगतात. त्याच्यानंतर 27वा, एक प्रभावी शैक्षिक रणनीती. एक प्रभावी, आता प्रभावी शैक्षणिक रणनीती कुठे राहते माहिती आहे ना तुम्हाला, ऑप्शन मध्ये जर असेल ना, सीखने की प्रक्रिया पर शिक्षक पर पूर्ण नियंत्रण. आता शिक्षक का पूर्ण नियंत्रण जर राहिलं, आता तुम्हाला थोड्या वेळपूर्वी झालं का शिक्षकाने जर पूर्ण नियंत्रण दिलं तर ते पण उपयोगाचं नाही. विद्यार्थ्यांना थोडं मोकळं पण त्यांचे विचार मांडण्याची पसंती दिली पाहिजे, म्हणजे निगेटिव्ह झालं. संकल्पनात्मक मानचित्र बनाना व नई जानकारी को पूर्व जानकारी से जोड़ना, म्हणजे काय झालं, हे पॉझिटिव्ह झालेलं आहे. जानकारी को गैर प्रासंगिक असेल ते आसंगिक झालेलं आहे. गैर प्रासंगिक बनाना और उसे वियोजित तुकडों में याद करना. आता याद करणं तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह असतं याद, आणि ते बी गैर प्रासंगिक असेल, बरोबर आहे का नाही? जानकारी कशी गैर प्रासंगिक, म्हणजे तुम्हाला समजा एखादी मुलगी पाण्यात पडली, मग तुम्ही गैर प्रासंगिक विचार काय करणार, तिच्यासाठी हेलिकॉप्टर बोलवणार का त्यावेळा? अजिबात नाही. जे तुम्हाला गैर प्रासंगिक विचार चालणार नाही ना, तुम्हाला दोरी द्यावा लागेल, म्हणजे प्रासंगिक विचार चालेल, गैर प्रासंगिक चालेल का? अजिबात नाही. अनर्थ वेदन अभ्यास. आता वेदन म्हणजे काय, रटना आणि दोरा वगैरे, याच्यावर पण तुम्ही लक्ष केंद्रित करू नका. तुमचं उत्तर काय आहे तुम्हाला मिळालेलं आहे, काय ऑप्शन बी. कारण संकल्पनात्मक मानचित्र बनाना म्हणजे काय, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या, आता प्रत्येकाच्या, आता बघा एखादा विद्यार्थी बैलपोळाचा सण असतो, बरोबर आहे की नाही? मग तो काय करतो, त्याच्या परीने त्या बैलावर पिवळा असेल वगैरे रंग भरतो, नाही माझा बैलाचा रंग असा आहे असा आहे तसा आहे. मग याला काय केलं तुम्ही, त्याचं मानसिक चित्रण केलं ना, त्याने मानसिक चित्रण केलं, माझा बैल असा असेल, माझा बैल तसा असेल. मग समजा एखाद्या बैलाने समजा बैलाचं तोंड छोटं काढलं आणि बैल मोठा काढून दिला, मग काय केलं, त्याला बदडत बसणार का, काय रे गाढवा तुला काही वाटत नाही का बैलाला तोंड एवढं असतं? अरे पण तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या, कारण तो विद्यार्थी तुमच्या एवढा नाही ना, तुमच्या एवढा राहिला असतं तर बनलं असतं, बरोबर आहे की नाही? मग त्याला तुम्ही काय करायचं, वा वा खूप छान, अजून चांगला प्रयत्न कर, अजून सुंदर काढशील, याला म्हटलं जातं प्रोत्साहन देणं, नाही तर बदडत बसायचं नाही, बरं का? प्रश्न है 28वां, बच्चे अक्सर विभिन्न घटनाओं को समझाने के लिए स्वयं को सिद्धांत घडते. स्वयं के सिद्धांत. आता स्वयं के सिद्धांत म्हणजे बघा, आता मुलं काय करतात माहितीये का, आता एखादा, आता आपण म्हणतो ना चांदण्या, आता ह्या चांदण्या रात्रीच का असेल, मग त्यांचा त्यांचा स्वयंचा सिद्धांत लावतात. मग ते म्हणत असतील, मग यांना कधी कोणीतरी बॅटरी देत असेल, यांना काहीतरी शेल देत असतील, म्हणजे काय झालं, हे स्वयं सिद्धांत म्हणजे काय असेल, विभिन्न घटना, म्हणजे ज्या विभिन्न घटना असतात पर्यावरणातील किंवा एखादी घटना काय घडली, आपापल्या परीने विचार करतात. आता उदाहरणार्थ राजकारण म्हटलं, राजकारण आपण म्हणतो हा पक्ष, हा नेता तिकडे पळाला, तो नेता तिकडे पळाला. आता आपण का पळाल हे आपल्याला आजपर्यंत माहित नाही, मग आपण आपापल्या परीने विचार मांडतो ना, नाही यांना कधी 50 खोके भेटले असतील, नाही यांना कधी ते भेटलं असेल, म्हणजे काय झालं, हा स्वयं सिद्धांत. म्हणजे काय झालं, हे बरोबर आहे. बच्चे सक्रिय प्राणी हे जो हमेशा अर्थ बनाने की प्रक्रिया में लगते हैं. बघा बच्चे काय, आपण पण सक्रिय प्राणी आहोत. आपण पण काय म्हणतो, काल नक्की 50 खोके घेतले असतील का त्यांनी, मग म्हणून पळाले असतील का, अर्थ निर्माणवरच आहेत ना, मग 50 खोक्यामुळेच ते पळाले असतील का, काहीतरी कारण असेल का. म्हणजे काय झालं, हा अर्थ निर्माणवर आपण काय दिलेला आहे, भर दिलेला आहे. म्हणजे काय झालं, दोघं एका संदर्भात बोलताय, बरोबर आहे का नाही, अर्थ निर्माणवरच प्रत्यय, म्हणजे काय झालं, हेच दोघं एकमेकाची व्याख्या करताय, बरोबर आहे का नाही? झालं उत्तर. बघा असं समजून घ्यावं लागतं. बघा आता 19वां प्रश्न है, जब विद्यार्थी महसूस करते हैं कि वो सीखने की गतिविधियों पर उनका नियंत्रण है तब उनकी अभिप्रेरणा का स्तर. आता जब विद्यार्थी महसूस करते की सीखने की गतिविधियों पर उनका नियंत्रण आहे, काय म्हटलंय, उनका नियंत्रण आहे. उनका म्हणजे कोणाचं, स्वतःचं नियंत्रण आहे, तर अभिप्रेरणा काय होईल, अभिप्रेरणा वाढेल ना. म्हणजे आता उदाहरणार्थ
आता मला माहीत आहे ना, मला माहीत आहे का मी या सी-टेटचे सगळे उत्तर बरोबर देऊ शकतो. बरोबर आहे का नाही? मग अभिप्रेरणा माझी काय झाली? उनका नियंत्रण. शिक्षकाचं नियंत्रण नाही म्हटलंय. नियंत्रण बघा, नियंत्रण कोणाचं म्हटलंय? उनका नियंत्रण. गतिविधीवर उनका नियंत्रण म्हणजे विद्यार्थ्यांचं नियंत्रण स्वतःवर. बरोबर आहे का नाही? आता मला माहिती आहे माझं उत्तर चुकणार नाही. बरोबर आहे का नाही? हे काय झालं? माझं नियंत्रण. म्हणजे काय झालं? याच्यामुळे ती अभिप्रेरणा काय होईल? उच्च होईल. बरोबर आहे का नाही? अभिप्रेरणा काय होईल? निम्म होईल का? हां, उच्च होईल. बरोबर आहे का नाही? उच्च होईल. आता उच्च, उच्च 2 मध्ये दिसतंय. आता निम्म होणार नाही म्हणजे हे कटलं, हे कटलं. वाचले आपल्या 2. आता काय होतं? अभिप्रेरणा का स्तर उच्च होत आहे. वो बन जाते. वो क्या बन जाते? निष्क्रिय शिक्षार्थी बनतील का? निष्क्रिय बनणार नाही म्हणजे हे पण कटलं. हे काय बनतील? स्वनियमन शिक्षार्थी. स्वनियमन शिक्षार्थी म्हणजे स्वतःचे नियम तयार करून अभ्यास कसा करायचा. आता बघा मी तुम्हाला खूप सारं मार्गदर्शन केलं. मग आता काय करतात तुम्ही तुमच्या परीने काय करतात? स्वतः अभ्यास करायला लागतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय झालं? स्वनियमित विद्यार्थी हे झालेले आहेत. म्हणजे नियंत्रण शब्द नाही तर मग नियंत्रण आला म्हणजे तो निगेटिव्ह नाही. नियंत्रण कोणा संदर्भात आलेलं आहे? स्वतः संदर्भात नियंत्रण आहे ना. आता माझं उत्तर चुकणार नाही हे माझ्यावर नियंत्रण आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. नियंत्रण शब्द कुठे आला? परिस्थितीनुसार शब्दांची व्याख्या बदलते. बरोबर आहे का नाही? परिस्थितीनुसार. आता आपण जर म्हटलं ना चमचा. आता चमचा म्हटलं तर खूप लोकांना काय आपण म्हणतो तो चमचा, पोहे वगैरे खायचा आणि एखाद्याला समजा एखादा व्यक्ती येत असेल ना, आपण जर म्हटलो तो कोणी चमचा आहे, तो चमचा आहे. चमचा असला तर आपण लगेच तो म्हणजे परिस्थितीनुसार शब्दांचे अर्थसुद्धा बदलतात. हे लक्षात ठेवा. नाहीतर म्हणायचं का नाही सर तिथे नियंत्रण शब्द आला, पण परिस्थितीनुसार अर्थ बदलला ना. हे सगळ्यात महत्त्वाचं. आता शेवटचा प्रश्न अगदी सोपा आहे. याचं उत्तर प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये मला टाका. प्रत्येकाने टाका आणि आज मी तुम्हाला 30 प्रश्न दिलेले. एकाच दिवसात 30 प्रश्न दिले. या 30 प्रश्न बघा अवघड प्रश्न वाटला का तुम्हाला? सी-डी-पी खूप मला बघा पाटील मॅडम असतील, वैशाली शिंदे मॅडम असतील, त्याच्यानंतर रेश्मा जगदाळे मॅडम असतील. ह्या 4-5 म्हणजे ज्या विद्यार्थी आहेत, विद्यार्थी मित्रच म्हणावं लागतील. कारण आता काही विद्यार्थी पण म्हणणं मग तुम्ही म्हणाल का हो सर असं नाही तसं. एक तुम्ही काय असतात एक आपलं समवयस्क आहेत. समवयस्क म्हणजे सारखे वयाचे आहेत. पण या सगळ्यांचा मला ज्यावेळेला पहिला फोन आला होता त्यांनी मला एकच सांगितलं होतं का सर आम्हाला सी-डी-पी काही कळत नाही. आता मला त्याच विद्यार्थ्यांनी ज्यांची मी नावं घेतलेले ते विद्यार्थी सांगतात सर सी-डी-पी एवढं सोपं काही नाही आहे. बघा माझा नंबर ज्यांना लागत असेल परत एक वेळा नंबर स्क्रीनवर देतोय. कारण काय आता अजून काही भावंड अभ्यासाला लागले नसतील. 74 98 99 34 66 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप करू शकतात कोणाला काही अडचण असेल आणि सगळ्यांना आतापासूनच परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याचा पेपर 2 आहे त्या विद्यार्थ्यांनी पहिलेच आगल्याच दिवशी जा आणि सगळ्यात पहिले मराठी आणि हिंदी सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने करा. माझे विद्यार्थी आहेत बाकीच्यांना नाही पटू द्या. लोकांचं काय असतं कारण प्रत्येकाची भिन्नता असते. आता एखादा पॅसेज वाचून तुम्हाला एका वेळेस नाही कळणार, काहींना 2 वेळा वाचावं लागेल. म्हणून काय असेल तुम्हाला वेळ पाहिजे असेल. आता तुम्हाला 60 मार्क मराठी आणि हिंदीचे येतात. 60 पैकी म्हणजे तुम्हाला वेळ द्यायचा असेल तर तुम्हाला 75 मिनिट्स 60 मार्कासाठी द्यावे लागेल. कारण का अर्धा वेळ जर तुम्ही 60 मार्काला दिला तर तुम्ही 50 मिळवू शकतात आणि जर वेळ दिला नाही तर ते 50चे तुमचे काय होऊन जातील 30 होऊन जातील. म्हणजे अर्धा वेळ तुम्ही 60 मार्कासाठी द्या आणि अर्धा वेळेमध्ये जे 75 उर्वरित वेळ असतो ना तो 75 पैकी चांगला वेळ सी-डी-पीला द्या. चांगला वेळ सी-डी-पीला द्या कारण सी-डी-पीचे प्रश्न चांगले असतात. म्हणजे 30 मिनिटं तुम्ही जर सी-डी-पीला दिले म्हणजे सी-डी-पीमध्ये तुमचा जर 22-23 स्कोर झाला, हे 50 आणि ते 22-23 म्हणजे तुम्ही 72-73च्या घरात निघून जाता. 72 नंतर तुमचं जे गणित असेल किंवा त्याच्यानंतर ई-व्ही-एस असेल पेपर 1 वाल्यांचं, मग त्याच्यामध्ये तुम्ही 12-12 जरी मिळवले 12-12 किंवा 10-10, 10-10 मिळवले म्हणजे किती झाले तुमचे? ते 20 झाले. 72 आणि 20 म्हणजे तुमची पासिंग झाली ना. तुमची पासिंग झाली. त्याच प्रकारे ज्याचं सोशल सायन्स असतं, मॅथ आणि सायन्स असतं, मॅथवाल्यांना जी उदाहरणं सोडवण्याच्या मागे लागू नका. मॅथची उदाहरणं किती प्रयत्न केला तुम्हाला वेळ कमीच जाणार. मॅथ पहिले सोडवू नका. कोणी असेल मॅथ आणि सायन्सवाले बघत असतील त्यांनी पण मॅथ सोडवू नका आणि सायन्स पण सोडवू नका. नंतर तुम्ही वाचा. पण एक हे प्रत्येकाला गोल करा. गोल केल्याशिवाय वापस येऊ नका. आणि एक तुम्हाला एक सांगतो प्रत्येकाने आता बघा
एखादा प्रश्न, आता समजा हा प्रश्न जर एखाद्याला समजला नाही तर इथे विचार करत बसणार का? विचार करत बसण्यापेक्षा सोपान सर तुमच्या मनाला जे वाटलं ना तिथे काय करायचं, गोल करून द्यायचा. मग पर्याय नाही ना. याला पर्याय आहे का? का एखादा मला कॉफी येईल बा बाहेरून, मग माझा सोम्या-गोम्या काहीतरी कॉफी देणार आहे, मग मी त्याच्यावर लिहून काढेल, असा पर्याय आहे का? अजिबात नाही. मग पर्याय नसल्यावर मग तुम्हाला शेवटचा पर्याय गोल करून येणे. बास, एवढं लक्षात ठेवा. बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.